नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 तुम्ही देत आहात आणि गणित भाग 2 चा जर विचार केला, तर गणित भाग 2 च्या मध्ये अशा काही चुका आहेत, अशा काही मिस्टेक्स आपली मुलं पेपर लिहिताना करतात, ज्यामुळे तुमचे मार्क बऱ्याच ठिकाणी जाऊ शकतात. या जर चुका नुसत्या जरी टाळल्या, तरी तुमचे 4-5% मार्क वाढू शकतात. त्यामुळं गणित भाग 2 मध्ये नेमक्या कुठल्या चुका पेपर लिहिताना टाळल्या पाहिजेत आपण, यावर आपण चर्चा करूयात. अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे मित्रांनो. संपूर्ण बघा 4-5 मिनिटाचीच व्हिडिओ आहे, परंतु बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची आहे. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट मला करावीशी वाटते. जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या काही 5-6 चुका आहेत महत्त्वाच्या. त्या बघा काय कुठल्या मिस्टेक आपण टाळल्या पाहिजेत, पेपर लिहिताना काय काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा, बहुपर्यायी प्रश्न संपूर्ण सोडवून दाखवायची गरज नाही. मित्रांनो, बहुपर्यायी प्रश्न जे आहे ना, स्टेप बाय स्टेप सोडवायची गरज नाहीये. पटकन शॉर्टकटमध्ये कुठेतरी कच्चं काम करायचं आणि फक्त त्याचा पर्याय आपल्याला लिहायचा आहे. त्यामुळे फक्त पर्याय लिहायचा. डिटेलमध्ये उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. एक कच्चं काम बाजूला कुठेतरी तुम्ही करू शकताय गणित सोडवण्यासाठी आणि ते कच्चं काम करताना सुद्धा खूप पायऱ्या-पायऱ्यांनी व्यवस्थित करायची आवश्यकता नाही. फटाफट ते कच्चं काम करायचं. जेणेकरून लवकर आपला हा जो पहिला प्रश्न आहे तो सॉल्व्ह होईल. पहिल्यातला ए जो आहे तो बहुपर्यायी प्रश्नांचा असतो. तर बहुपर्यायी प्रश्नांचं उत्तर लिहिताना फक्त त्याचा पर्याय लिहिणं गरजेचं आहे. यानंतर उत्तरे थेट लिहू नका. पायऱ्या-पायऱ्यांनी उत्तर लिहा. आता बहुपर्यायी प्रश्नांमध्ये काय आवश्यकता नाही पायऱ्यांची, परंतु दुसरा जो तुमचा प्रश्न असणार आहे, पहिला प्रश्न आणि इतर सगळे प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती थेट आपल्याला लिहायची नाहीये. आपल्याला ती उत्तरं पायऱ्या-पायऱ्याने लिहायची. जसं की 2 मार्कांचा जर प्रश्न आला, तर 1, 2, 3, 4 पायऱ्या तरी पाहिजेत. म्हणजे प्रत्येक पायरीला अर्धा मार्क देता येईल. त्यामुळे स्टेप बाय स्टेप पायऱ्यांनी म्हणजे पहिल्या पायरीत सूत्र, दुसऱ्या पायरीत सूत्रात किमती टाकल्या, तिसऱ्या पायरीत कॅल्क्युलेशन केलं आणि चौथ्या पायरीमध्ये उत्तर काढलं. तर अशा प्रकारे पायऱ्या-पायऱ्यांमध्ये मला उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की जो तुमचा दुसऱ्यातला ए जो आहे कृतीवर आधारित प्रश्न. कृतीवर आधारित प्रश्नामध्ये तुम्हाला 4 बॉक्स तुम्हाला भरावे लागतात. माहिती आहे प्रत्येक प्रश्नामध्ये दुसऱ्यातल्या ए मध्ये आणि तिसऱ्यातल्या ए मध्ये 6. त्यावेळेस नुसते फक्त बॉक्स करून भरायचे नाही. संपूर्ण प्रश्न तो लिहायचाच तसाच्या तसा आणि जिथं-जिथं बॉक्स आहे तिथं उत्तरं लिहायचे तुम्हाला. नाहीतर काही-काही मुलं काय करतात फक्त ते 4 उत्तरं लिहितात असं डॅश करून. तसं नाही. तो प्रश्न पूर्ण तुम्हाला लिहावा लागणार आहे आणि पूर्ण प्रश्न लिहून जिथं तुमच्या रिकाम्या जागा तुम्हाला तिथं भरायच्यात, त्या भराव्या लागणार आहे. एवढं लक्षात घ्या आणि अतिरिक्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. पुढचा मुद्दा आहे आकृत्या पेनाने काढायच्या नाहीयेत. तुमच्या ज्या काही तुम्ही भूमितीच्या आकृत्या काढाल, त्या आकृत्या पेनाने काढायच्या नाहीयेत. आकृत्या काढताना पेन्सिलचा आपल्याला व्यवस्थित वापर करायचा आहे. ठीक आहे? आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आकृत्या काढायची जरा प्रॅक्टिस करा. कारण आकृत्या सगळ्यांना येत असतात. पण काही मुलं एखादी आकृती काढायला 5 मिनिटं लावतात, तर काही मुलांना 10 मिनिटं लागतात. तर किती लवकरात लवकर आपण ह्या आपल्या आकृत्या व्यवस्थित काढू शकतो, याची थोडीशी खबरदारी घ्या आणि आकृत्या काढताना थोडासा आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आकृत्यांची. यानंतर एकक लिहायला विसरू नका. गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकक. उत्तर लिहून झाल्यानंतर त्याचं एकक काय बाबा सेंटीमीटर असेल, सेंटीमीटरचा वर्ग असेल, चौरस सेंटीमीटर असेल, घन सेंटीमीटर असेल, किलोमीटर असेल, जे काही असेल, वय असेल तर वर्षामध्ये असेल, तर त्याचं एकक लिहिणं खूप गरजेचं आहे. ते एकक न लिहिण्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस आपले मार्क जाऊ शकतात. त्यानंतर सूत्रे चुकवू नका. सगळ्यात पहिली गोष्ट सूत्र चुकवायची नाहीये. सूत्र जरा परत बघायचं बाबा मी व्यवस्थित सूत्र लिहिलंय का? ते जरा चेक करायचं. कारण सूत्र जर तुमचं चुकलं ना, तर पुढचं सगळं उत्तर आपलं चुकू शकतो. त्यामुळे सूत्र लिहायला विसरू नका आणि ते सूत्र व्यवस्थित लिहा, बरोबर लिहा, ते चुकवू नका. आणि सूत्राला आणि उत्तराला चौकट करायला विसरू नका. ओके. यानंतर प्रमेय सोडवताना आकृत्या काढणे टाळू नका. बघा, प्रमेय जर तुम्हाला समजा प्रमेय आलं एखादं, आता पहिल्या प्रकरणातली तुम्हाला महत्त्वाची प्रमेय पण सांगतो. पहिल्या प्रकरणातली 3 प्रमेय महत्त्वाची प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, कोन दुभाजकाचं प्रमेय आणि तिसरं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या. दुसऱ्या प्रकरणामध्ये पायथागोरसचं प्रमेय आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि चक्रीय चौकोनाचे प्रमेय. ही प्रमेय खूप महत्त्वाची आहेत. आता ही कुठलंही प्रमेय तुम्हाला आलं, तर ती फक्त एक ओळ देतात. जसं की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जर आलं, तर फक्त ती एक ओळ देईल, की बाबा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. असं एक वाक्य दिलं जाईल. मग तुम्हाला तिथं आकृती काढणं गरजेचं आहे. पक्ष, साध्य, रचना आणि मग सिद्धता. समजा तुम्ही पक्ष लिहिलं, साध्य लिहिलं, रचना लिहिलं, सिद्धता सगळं बरोबर आहे. पण आकृतीच नसेल काढली, तर तुम्हाला 0 मार्क मिळू शकतात. कारण पक्ष, साध्य, सिद्धता या सगळ्या गोष्टी आपण आकृतीच्या आधारावरती लिहत असतो आणि ती आकृतीच जर नाही लिहिली, तर पेपर तपासणाऱ्यांना वाटेल, की बाबा यांनी कॉपी केलेली आहे.
त्यामुळे आकृती काढा. एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त आकृती काढली, पक्ष साध्यच लिहिलंय, सिद्धता नाही लिहिली, तरी त्याला 1-2 मार्क मिळतील. पण आकृतीच काढली नसेल, तर तिथं 0 मार्क मिळणार आहे. त्यामुळे प्रमेय लिहिताना आपल्याला आकृती काढणं हे खूप गरजेचं असणार आहे. मोठे प्रश्न सोडवताना शॉर्टकट मारू नका. बघा मोठे जे प्रश्न आहेत, बघा कधी-कधी 1-2 मार्कांच्या प्रश्नांमध्ये जर का प्रश्नात ऑलरेडी आकृती दिली असेल प्रश्नामध्ये, तर ती आकृती काढायची गरज नाहीये. पण प्रश्नात आकृती नसेल आणि असं वाटत असेल, की जिथं आकृती काढायची गरज आहे, तिथं तुम्हाला आकृती काढावी लागणार आहे. आणि ज्या प्रश्नामध्ये आकृती असेल, पण असं तुम्हाला वाटतंय, की बाबा इथं रचना काढणं गरजेचं आहे, त्यावेळेस आकृती काढायची आणि जास्तीत जास्त शक्यतो जो 4 मार्काचा प्रश्न आहे, तिथं कुठेतरी रचना कधी-कधी करावी लागते. मग त्यावेळेस तिथं आकृती काढणं हे गरजेचं असतं. ठीक आहे. पुढचा मुद्दा, नवीन प्रश्न हा नवीन पानावरच लिहायचा आहे. नवीन प्रश्न हा नवीन पानावरती लिहा. बघा पहिल्यातला ए आणि बी झाला, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सुरू कराल, तो नवीन पानावरती लिहा. पहिल्यातला ए एका पानावरती, बी एका पानावरती असं करू नका. उपप्रश्न सलग येऊ द्या. परंतु जे मेन प्रश्न आहेत, ते मेन प्रश्न नवीन पानावरच असला पाहिजे. तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा पेपर लिहिताना, त्या गोष्टीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो? तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.